आणि मराठ्यांनी तसं कणखर वागायचं शिका आता इथून पुढे. आपल्या जातीला टार्गेट करणाऱ्याला पुन्हा पुन्हा वर नका येऊन देऊ. मुंडक्याला पाय देता येईल करायचे आपल्या टायमाला हे पाय पडतेत, हात जोडतेत, आपल्या आईचा पाय पडतेत, बापाच्या चपला सकट पडतेत. मया दया थोडी तुमची आता कमी करा. तुम्ही मया दया केल्यामुळं हे लोक आता समाजाच्या लेकराला समाजाला त्रास द्यायला लागले. आपल्याला जरा हुशार होणं आता गरजेचं आहे. मी तुमचं पुन्हा एकदा याच्यासाठी कौतुक करतो. 2 सभा चिखलात झाल्या आणि गरीबाच्या लेकरासाठी तुम्ही पावसात आणि चिखलात बसलात. तुमचं मनापासून कौतुक. तुमचा उपकार मराठा समाजाचे लेकर कधीच विसरणार नाहीये. कधीच गरीबाचे लेकर तुमचा उपकार विसरणार नाहीत. फक्त 29 ऑगस्टला तुटून पडा. शेवटी जाताना 2-3 गोष्टी सांगतो. तुम्ही सगळ्यांनी गाव ना गाव पिंजून काढा. घराघरात मराठ्यांना जाऊन सांगा आपल्याला हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचंय. सगळे जे आर घेऊन अंमलबजावणी करायची. एक सुद्धा मागणी 23-24 मागण्यापैकी एक पण मागे ठेवायची नाही आता. कारण सरकारवर आता भरोसा राहिला नाही. सरकार आता जवळपास स्पष्ट करू पाहत आहे की आम्ही मराठ्यांना संपवणार, मराठ्यांच्या विरोधात आहेत, आम्ही जातीवादी आहेत. हे सरकार आता सिद्ध करायला लागले. कारण बावनकुळ्याला त्यांनी झापायलाच पाहिजे होतं, परंतु पाठराखण करायला लागले. त्यामुळं मी टप्प्यात आल्यावर घेतो कामाला. असं नसतं मा. मी मराठ्यांना जो आत्मविश्वास जागा केलाय ना, मराठ्यांना जे बळ मिळालंय ना, इमानदारीच्या जोरावरती माझ्या आणि प्रामाणिकपणावरती बळ मिळालं. यांना माझ्याकडून एकच आशा आहे, काही झालं तरी हे पोरग मराठ्यांशी धोका नाही करणार. आणि मी पण ज्याचा कार्यक्रम करायचा त्याचा टप्प्यात आल्याशिवाय करीत नाही. टप्प्यात आला की वाजूला पुन्हा सोडत नाही. मी विसरून नाही जात. वेळेची वाट बघतो मी. योग्य वेळ. गेला ना माहित नसेल तुला. आपलं नाही डेंजर कान भाऊ. मी कवाशी काय करीन कोणालाही म्हणत नाही, परत श्रेय पण घेत नाही. मग हळूच काम असत. आपल्याकडं लैगनी मेकावे. कोणावर कोणचा डाव टाकीन ना, फडणवीसांना आणखीन सुधारलं नाही. शेवटचा डाव होता फडणवीसचा, त्याला आणखीन कळानं गेली उधळलेलाच कस काय. मै सुद्धा काहीतरी पोच असेल ना, म्हणून पत्र हाती लागले ना माझ्या. आपण बी काहीतरी असतो. जातवान मराठ्यांचं पिल्लू आहे. जातवान अस्सल रक्त आहे. मराठाच बाप आहे, सरकार बाप नाही. आणि हे आता पुढेही सिद्ध होणार आहे. मराठ्यांची थोडीही प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही. मराठ्यांना थोडी पण मान खाली घालून जगायची वेळ येऊ देणार नाही. भलं आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, पण मराठ्यांच्या लेकराचं रक्त विकून यांच्याशी कवा दगा फटका करणार नाही, गद्दारी करणार नाही कधीच. याचा अर्थ आरक्षण घेणार नाही असं नाही. आरक्षणचा मुंडक्यावर पाय देऊनच घेणार. यांच्या सुट्टी नाही देणार. मराठ्यांना संकट आल्यावर कोणीच नाहीये. मी तुम्हाला तुम्ही मला. नसू दे कोणी माग, मी तुमच्या माग तुम्ही माग राहा. मायावर चालणारी संख्या लई आहे, संकट बी लई आहेत. अरे मायावर एवढं बारीक देणे. मी नुसतं गाडीतच बसलो. काय कोण नाव आहे त्या गाडीच? हा, लई जणांचा बोचा दुखायला लागला. कयांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिलेत का? मग तर अर्धे फाशी घेऊनच मर दे. अरे माझी जात जातवान आहे. त्यांना वाटतंय प्रत्येक जातीत एक सुधारलेला वर्ग असतो, एक श्रीमंत वर्ग असतो किंवा पैशावले असते. तसे माझ्या जातीत आहेत. ज्या मराठा समाजाला व्यवसाय सोडून, उद्योग सोडून, नोकरी सोडून, राजकारण सोडून आमच्यात येता येत नाही,
त्यांना घरी बसून आनंद होतो. आपल्याच लेकीबाईसाठी लेकरा बाळासाठी लढतोय. आपल्या जवळ गाडी आहे ना आणि जाऊन दे बस म्हणा. तसंच ते एक पोरग होतं कोण काढून मला नाव सुद्धा माहित नाही, शपथ सांगतो. ते पोरग त्या सरकुलीला का कुठं आलं धाराशिव मध्ये. तो मला पूजा करायची. आता माझ्याकडून मराठी सायकलीची पूजा करतात, रिक्षाचे करतात, ट्रॅक्टरचे करतात, काही काही नुसते टालीचीच करतात. माझ्याकडून मोठ्या गाड्याच्या पण करतात. आणि त्या पूजा झाल्या उलसिक बस म्हणतात. तसा तो एक नमुना आलता. तो म्हणला या गाडीत बसाच लागणार. म्हणलं नको भाऊ. नाही नाही म्हणला बसा. बसलो. आरती का मी घेतली का काय का. आता तुम्हाला तुमचा समाज गिनीतच नाही. तुम्हाला पैसे खायचेत, पद घ्यायचेत. मला जात मोठी करायची म्हणून जात माझी माया करते माझ्यावरती. कोणत्याही थराला जायची तयारी समाजाची माझी माझ्यासाठी. मी त्यांच्यासाठी कोणत्याही टोकाला जातोय. हे शत्रुत्वच मी त्यांच्यासाठी स्वीकारलंय. मरायला भेट नाही मी. अंगावर येते तर टप्परच नाही कोणाची. आणि मी बी सुईचा नाही. मी कचाकच घोडे लावतो. एखाद्याच तुम्हाला ते वाईट वाटत असेल पण इलाज नाही. त्यांना तीच भाषा कळती. एकदा मराठ्याला मिळाल्यावर मी संत होईन बाबा. मग काही का कुणी घोडा लावला तरी म्हणून रामकृष्ण हरी. पण सध्या मला मोकळच राहू द्या. मध्ये एक वर्ष आणा झालतो मी. हे असे 10-12 जण जमले मराठीचे. ते म्हणले कधी थोड्या काही गोष्टी कमी करा. म्हणलं बरं तो आता ऐकायला लागतं 4 मासच. म्हणलं ठीक आहे कमी चाली हे तर काही करायला लागले. यांना हीच भाषा कळते, त्याला विलाज नाही. आणि तुम्हाला काही नेट आहे का. तुम्हाला काय करायचं कोणची भाषा असो तुम्हाला मिळत आहे ना. गोड बोलून देणार. यांना कायदेशीर समजून सांगितलं तरी पण देणार. आपल्या अभ्यासक म्हातारे झालेत तरी ऐकणार. त्यांचं समन्वयक सगळे दमून गेले. सगळ्या संघटना बंद पडायची वेळ आली. सांगून सांगून यांना नाही ऐकलं यांनी. आता कसं काय मिळालं. लाखो समाजाच्या लेकरांचं कल्याण झालं आपल्या आरक्षणामुळे. लाखो कुटुंब सुखी झाले. ते मला करोडच न्यायचे हे स्वप्न बघितलंय मी. मला नाही काय पाहिजे. मी कशात बसलो लई याच्यात कम बसला. तुला काय करायचं. तो आबाकडे बसू का. मी गाडीत बसन ट्रॅक्टरात बसन काय तुला काय घेणे. तो बापन दिली का घेऊन. कष्ट करतात माझे लोक. मराठ्यांचे लोक घाम घालतात घाम. त्याच्यातून पैसा कमवतात. त्यातून गाड्या घेतात. तुम्हाला चोट्टे चाट्टे धंदे लागलेत. तुम्हाला इकडे हप्ता हाण तिकडे हप्ता हाण. इकडे फाळका हाण तिकडे फाळका हाण. तुम्हाला कोण गेली. इथं इमानदारीनं काम करावं लागतं. प्रामाणिक रक्त जाळावं लागतं. त्यावेळेस समाज काहीही करायला तयार होतो. आणि मला माझ्या समाजाचे लेकरं लाल दिव्यात बघितलेले बसलेले बघायचे. आरक्षण मी सोडतच नाही. फक्त तुम्हाला सांगितलेलं काम तेवढं इमानदारीने करा. 29 ऑगस्टला अंतरवालीचं आंदोलन सुरू होत आहे. प्रत्येक मराठीने आयला तुम्हाला एकदाच नेलं तर महिला फजिती झाली. तुम्ही ते गाडी लुटिले कुठे झोके बांधले प्रेस पाडा तिथे मुंबईचा सगळ्या. ते अधिकारी परेशान सगळे. कारण आता मराठ्यांचे अधिकारी मराठ्यांचे नेते सुद्धा आतून म्हणतोय मी शहाणे झाले बरं का बऱ्यापैकी. त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याच लेकरा बाळासाठी भांडतोय. मुंबईला तुम्हाला एकदाच नेलं भाऊ. ते माझ्याकडे यायचे ते म्हणायचे आमच्या गाडा पळवला. म्हणलं गाडा कसं काय पळवलो. ते बॅरिकेड नसतं का. मी काय का बघितलेलं नाही ते. म्हणलं एवढं मोठं लोक होते टप्पू रिटर्नच कसं. ते म्हणले नाही त्याला चाका असतात. म्हणलं चाका असतात आणि त्याच्यावर बसलेत. एक पोलीस बिचारा आला पुढून त्याच्यावर एक बाबा बसलेला. ते म्हणलं बाबा हे बाजूला घ्या. स्टेअरिंग नाही म्हणला त्याला. एक राऊंड हाणून येऊन दे फक्त मला. त्याचा राऊंड असतो का राव. माझ्याकडे रेल्वेचा खूप मोठा अधिकारी आला आणि तो म्हणला रेल्वेच्या स्थानक मध्ये झोपा आराम करा काही अडचण नाही. फक्त एक गोष्ट बंद करा तिथली. म्हणलं काय. ते म्हणलं एकामेकाचं शर्ट धरतात मागून आणि रेल्वे आली पळा बघ. डोकं उठलं म्हणे त्यांनी तुमचा पाय पडतो त्यांना म्हणा गपचूप झोपा.
दुसरा अधिकारी आला पीडब्ल्यूचा का काढला पीडब्ल्यूडीचा, तो म्हणला पोरा झोके बांधलेत. म्हणलं इथं कुठे लिंबा झाड आहेत भाऊ. तो म्हणला पुलाला, म्हणलं पुलाला. मराठ्याची शांततेत सुद्धा लय ताकद आहे. अरे काय नाही केलं भाऊ तुम्ही, काय नाही केलं, पण मराठ्यांनी मुंबईची आणि महाराष्ट्राची इज्जत जाऊ दिली नाही. कुणाला धक्का लावला नाही. उलट मराठ्याने दाखवून दिला आम्ही काय चीज आहेत. भाकरी बंद केल्या दुसऱ्याचे ढिगलंच. करडा भाकरी खाल्ली तुम्ही लई चाबरे सगळेजण. तिथं आधी भाकरी मिळाणार एक दिवस, पार्ले पुढे हाणले. दुसऱ्या दिवशी मराठी आणायला लागलेत, म्हणले पार्ले नको, क्रीम आहे का क्रीम. तुम्ही बी लई चाबरे आहेत. अगोदर पार्ले मिळाना, नंतर हे ते नको, पार्ले नको, चांगला नाही लागत, क्रीम असेल तर दो. बाकी मुंबईचे लोक जिवंत केले तुम्ही. मुंबईचे लोक जिवंत केले विचारानं. हे पण एक विचार आहेत, हे सुद्धा खेळ दाखवलेत. मुंबईला त्रास नाही दिला. एक खरंय, आमच्या दुःख आणि वेदना आम्ही मुंबईत घेऊन आलो होतो. आमच्या लेकराच्या, करोड लेकराच्या वेदना आम्ही मांडायसाठी मुंबईत आलो होतो. कोणाला त्रास देण्यासाठी नाही. त्रास देणं मराठ्यांचं तसं नसतं. मराठीला बेकार आहेत, आकडतच नाही कोणाला. मग आम्ही आमच्या शांततेत गेलो, शांततेत आलो. आपण आंदोलन शक्यतो अंतरवालीतच करू, पण जर सगळ्याचं ठरलं तर बघू. त्याचा बी महा काही भरोसा नाही. शक्यतो मुंबईत सुद्धा आंदोलन होऊ शकतं, कारण मुंबई आमची आहे. कारण त्यावेळेस खेळ पांगायचं माझं आहे का. एकदा आमच्या तिथं जर ठरलंच जायचं, शक्यता कमी आहे, पण समजा शक्यता ठरलंच, बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. विमान कसं उडवतो ते बघायचं राहिलंय. त्यावेळेस ती एक शेअर मार्केटचा बैल बघायचा राहिलाय. बऱ्याचशा गोष्टी, पिक्चरचं थिएटर कुंकड येत बाबा, ते बघायचे राहिलेत. मंत्र्यांचे त्यावेळेस मंत्रालय बघितलं नाही, कसं कसं काम असतं, कोणते पेन असते तिथं, कोण कोणते पेन आणले तर बघितलं पाहिजे. आम्हाला हुशार व्हायचं आहे. आम्ही काय बघू नये का. कोणत्या कंपनीत कोणता मोबाईल बनवतो हे पण बघितलं पाहिजे. मशीनच असतं नेमकं का भाकर थापटून करते, बघू दे ना, आम्हाला शिकून दे ना. आम्ही पण बघितलं पाहिजे तुमचे संडास बाथरूम कसे आहेत, आमचे कसे आहेत. मंत्री गादीवरच झोपतो, खाली चटाई टाकी तू, आम्हाला बघून दे ना. उशीच घेतो का कसं झोपतो आम्हाला बघितलं पाहिजे. तुमचा फॅन आमच्या फॅन सारखाच आहे का वेगळा आहे. तो आम्ही जेवतो त्या ताटातच जेवतो का घमिल्यात खातो, बघून दे ना आम्हाला. जर काहीतरी अरे बघू दे ना आम्हाला पण. मुंबई बघितलं पाहिजे, आम्ही सगळं बघितलं पाहिजे. मेट्रो कशी पळवती, आळी अशी पळवती, ती वरून पळवती का बघू दे आमच्या पोराला. बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. बऱ्याच प्रॉपर्ट्या बंगले घेतले दोन मंत्र्यांनी तिथं, ते पण बघू दे. त्याचे दार कसे आहेत, खिडक्या कशा आहेत. काही शांततेत आम्ही काही पण बघू शकतो. बंधन आहे का शांततेत बघायला. आम्ही कोण म्हणतो काही करायचं.